म्हणून काय सांगायचं रसिका की शक्तिंद्राच्या बागेमध्ये बाळ गोपाळांचे नृत्य फुलणार आहे, नभावानी कडकडणारे संगीत सप्तसुरांचे झुलणार आहे आणि अथांग मारलेला जनसागर या जनसागरामध्ये या दोन नौका तरणार आहे. या जनसागरामध्ये दोन नौका तरणार आहे. ओके ओके येतोय ना आवाज? अजून पण येतोय? शेवटपर्यंत साथ दिली ते वैदेशाला नक्कीच त्याला डाळबट नाही लोणचं कोण नाही कोणचा ए शेलावर लक्ष दे. माझा आईवडिलांचं सांगणं आहे डबल मिनिंग चालते ना नक्की. नाहीतर आता बोलायचं नंतर सुरुवात केली की बुवा असा नको नाही की नाही. पहिली गोष्ट मी क्लिअर करतो, मी डबल मिनिंगचा शाहीर आहे म्हणून पहिला विषय पहिला क्लिअर केलेला बरा बरोबर ना. हा काय टेन्शन करायचं पडतोय ना पाऊस तुमची नक्की पूर्ण करून जाईल पाऊस. तुमची मजा करून जाणार, टेन्शन नाही करायचं. निकम पैसा घेतो ना त्याचा पहिला पै वसूल करून जातो. गणाधीश जोगीश सर्व गुणांचा वारंबारंभ तो निर्गुणांचा नमो शारदी मूळ सत्वारवाचा गमपंतानंद यागवाचा धन्य सारी होती देव तुलाच पाहून साधविसी या जीवाला तू हृदयात राहून गोडवे गातो भक्ती रसात नावून अळवी तो तुझला देवा तुझे गुण गा आज गातो मी मन
मोकळे शब्द सूर हिरणी सुचले आज गातो मी मन मोकळे शब्द सूर हिरणी सुचले मिळाली कला ही ईश्वरामुळे मिळाली कला ही ईश्वरामुळे घडलो आज शाहीर मी रसिकामुळे घडलो आज शाहीर मी रसिकामुळे
समजेल वस्तात साजे विक्रांत वैभव राज माझे शाहीर विशारणात साजे बोलाकंड हरिदास होईचा आई बहिणी गोवाणी वागजाने चिपळूण केतकी भोईवाणीचा बोल बोल वाले की तसेच रामभाऊ ठेंबे रायगड रत्नागिरी अध्यक्ष मंडळाचे ताडदेव घराण्याचे अध्यक्ष सुरेशदादा माबळे हरदास शिंदे अध्यक्ष याच ठिकाणी उपस्थित दादा पूर्ण बेस कमी का फक्त टॉपच फक्त चालू ठेवलं हॅलो बॅक करतो व्हेज पाहिजे की नॉनव्हेज पाहिजे हा बाईंचा श्रावण आहे ना तो आज बाईंचा श्रावणचा उपवास सोडून जातो काय म्हणे नंदाचा मोर हाता मुकोर गरी हात चोरी कसं पडाया मारी मोठ्या कसं हलवीत आला लंगोट्या हातात धरून सोट्या बाईला गोट्या सोट्या ह्याच गोष्टी दिसतात मेलेल्या देवाकडे तुझ्या त्या देवाच्या गोट्याकडे पण तुझं असं लक्ष त्या देवाला तरी सोड है की नाही म्हणून काय सांगते बघा लागला जीवाला घोर जब आला समोर हातात धरून सोट्या असं समोर आला ना तेव्हा हिच्या घोर लागला का आता काय माठ फोडतोय का काय करतोय लक्ष दे ए कान उघडं कर नाही तर माझा तुझ्या कानात तूप टाकायला लागेल लागला जीवाला घोर जब आला समोर आली भेटाया मोक्यामध्ये खेळायला संधी मध्ये हा सोट्या होता ना तू खेळायच्या हातात दिला एवढाच विषय खेळायला संधी मध्ये मी सोट्या दिला हिच्या हातात सोट्यावर गेले म्हणून बोलतोय लंगोट्या बिंगोट्या बोलले बसा खाली तुम्ही बसा अहो ज्या वेळेस पेट्याची फाट
वाटली तेव्हा राधेला मजा लय वाटली आणि जेव्हा सुटली आवरल्या गोटी ते भेदेली राधेच्या हातात दिली या की नक्कीच हिला लागताना त्यावेळेस लाज भारी वाटली आणि कुठली ही वेळी बया पळत पळत सुटली अरे कानाच्या नादाने ही राधा बिघडलेली आहे कानाच्या नादानं ही राधा बिघडलेली आहे आणि हिची बंद तिजोरी उघडलेली आहे खरं सांगितलं तर हिची फारची भागर सडलेली आहे अरे जवळ घेऊ नका पोरांनो कारण हिची आधीच मी ठोकून फोडलेली आहे दादा घेऊ नका ओळख नक्की आता तर पेंद्या सुद्धा एकाची कोणची तरी फरमाईश आली होती की बोल मुंबईतली गवळण झाली पाहिजे पण बाईंनी सांगितले ती जर गवळण गायला तर मग परत तुमच्या सोबत कार्यक्रम करणार नाही म्हणून सांगतो बघा सोडून द्या नवीन गवळण मी अशी नवीन भरपूर गाणे पण बाई लय माझ्यावर जळते हिची आई आली ना म्हणून मी आज गप्प आहे नाही तर हिला खुटीला लावायला मला वेळ नाही लागला आईशीला सोबत आली एवढी बाई धबाकले सरपंच सोबत घेऊन आले एवढी भीती वाटते ना मग उंगल्या करायच्या कशाला बरोबर ना तू पण प्रेमाची गायली असली तर मी पण प्रेमाची गायली असतो या सोट्या गोट्यावर त्यांचं लक्ष तरी कशाला पाहिजे बरोबर ना हे सोट्या सांगतो तुम्हाला हे सोट्या गोट्या खेळलं आणि या गवळीने आपल्या कामाला गेल्याने ह्यांनी काय केले माहितीये बेडी चोरी करायला ह्यांच्या घरात घुसली आणि त्याच्यात सवंगडी पेंद्या सुदामा तो आपल्या लंगड्या पण असा पायात पण लंगड्या आणि हातात पण लंगड्या तो वाकड्या होता तो आपल्या सगळ्यांचा घर पाठून आपला चोरी करायला गेला व्यवस्थित लक्ष असू द्या गवळण गाव ना डबल मिळून चालते ना दादा पुन्हा एकदा विचारतोय नक्की ना दादा डबल मिळून मला आजच्या दिवस सहकार्य ऐकायचं मजा ऐका तर हे सोट्या गोट्याला गोटे खेळलं आणि हिच्या झोकात गेलं तर गेलं दही दुधाचं सगळं सगळ्या नाश करून टाकली तर नंतर तेवढ्यात गवळणी तिथं आल्या फक्त हे सगळं गवळ्यांची चावल लागलं तसं हे जो लागलं पळायला आणि त्याच्यात हा वाकड्या होता ना अपंग तो आपला असा त्याच्या तडाख्यात गावला आणि बेफाट मारली गवळ्यांनी जबरदस्त मारली आणि गवळींचा विषय काय माहिती आहे गोपाळ पेंद्या गेला सुदामा गेला काना गेला चोरी करायला इथपर्यंत ठीक आहे पण मेला गडी कमजोर होता दुसपुजीत होता असा होता कमजोर होता तो कसा आत गेला काय समजा नाही एवढी दरवाजाला कडी लावून सुद्धा आहे की नाही बघा कसं ऐकवतो लक्ष दे शेमिडे पेंद्या सुदामा वाकड्या गडी रसिकांना व्यवस्थित जाऊ दे आयोजकांना अर्थाचा ना अर्थ व्हायला नको व्यवस्थित ऐकू दे त्यांना पेंद्या सुदामा वाकड्या गडी माल चोरून खाते खोलून गडी सारं दही दूध लुटलं खुशीत ग आणि तो आपला पेंद्या बाहेर आला एकतर लंगड्या जसं हातात पण लंगडा आणि पायात पण लंगडा म्हणजे कमजोर होता आपण लचकुचीत म्हणतो आहे की नाही तो कमजोर होता ती गवळी म्हणते असा बाय तोंड पुशीत आला बाहेर सारं दही दूध लुटलं खुशीत ग आणि आला पाया तोंड खाली पुशीत ग ते आपल्या धोत्राला आपला तोंड खाली पुशीत आला आला पाया तोंड खाली पुशीत ग आणि गेला कसा हा लुचपुचीत एवढाच विषय आतमध्ये घरात गेला तरी कसा कमजोर गडी लुचपुचीत गडी आतमध्ये गेला तरी कसा सारं दही दूध लुटलं खुशीत ग आला पाया तोंड खाली पुशीत ग आणि गेला कसा हा एवढाच विषय आहे की नाही फिरव पेंद्या सुदामा
मदम रुचीची उंची किती? बाई माझ्या वाचनाप्रमाणे 8,884.886 ही बाई आहे आणि हे मदम रुची नेपाळ आणि चीनच्या सीमेलगत आहे. बघा, जर बाईना प्रश्नाचं उत्तर मान्य असेल तर बाई मान्य करते, नाही तर सोडून देते. आणि जरी तुम्हाला नाही, जर प्रश्न सुटत नसेल किंवा तुम्हाला उत्तर मान्य नसेल ना, तर तुम्ही सांगा, परत मी शास्त्राचा अभ्यास करेल. हा, त्यानंतर बाईने माझा प्रश्न आहे की श्री हरिदत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले. श्री हरिदत्ताला एका राक्षसाच्या तावडीतून सोडवले, त्या राक्षसाचं नाव काय? एवढंच बाईला प्रश्नाचं उत्तर सांगावं आहे. एवढा बाई नंतर काहीतरी बरेचसे बोलून गेले. तूच मारीची, म्हणजे तो मारी सुशू होता, बरोबर ना? बाईने बोलायचा होता चूक मारीची. बाई असे शब्द नाही, शब्द कसा एकदा गेला तर आरपार घुसत गेला पाहिजे, याला लेखणी म्हणतात. दुसरा दिल लिहून तेव्हाही तुम्हाला दाखवेल गाऊन. ही स्वतःचा काय नाही, हिला विचारा फक्त दशरथ राजाच्या बापाचं नाव काय म्हणून सांगितलं. तर बघा, वैदेही नावाची म्हणजे गवळण, वैदेही नावाची म्हणजे
वैदेही सीता होती. कोणाला जर बघायचं असेल माझ्याकडे लिखित स्वरूपात दिलेलं आहे. माझ्याकडे डिक्शनरी आहे. वैदेही जेव्हा अग्नी रूपात झाली तेव्हा अग्नी रूपातून जेव्हा तिने सत्व निर्माण केलं तेव्हा तिचं वैदेही नाव झालं आणि तो वैदेहीला रावणाने पळवून नेला. जेव्हा तोच मारीचा होता तेव्हा तो पळवून नेला आहे की नाही. तर पळवून नेल्यानंतर त्यांनी काय केलं की तो सांगतोय अरे सगळेजण शोधायला लागला. लक्ष्मण राम शोधायला लागले आणि सांगतो अरे बाबा अरे जा ना अख्ख्या विश्वाला अख्ख्या सगळ्या जगाला अख्ख्या विश्वाला सांगितलं की बघितलंस काय आमच्या वैदेहीचा का दाना भावांना बघितलंच काय सगळ्यांना भावाप्रमाणे होती ती है की नाही. रानावनात शोधीत फिरलं सुगावलं गवलं. एक थोडक्यात देतो अजून तुम्हाला गाणी भरपूर ऐकवायचे. मला जर टाइम असता तर मी तुम्हाला भरपूर ऐकवले असते अजून. रानावनात शोधीत फिरलं सुगावलं गवलं. बघा अजून वैदेहीचं ना म्हणजे रामाला सांगतोय लक्ष्मण दाना आहे ना ऐकवलं मनातल्या मना बोलून बघा ऐकवलं. रानावनात शोधीत फिरलं सुगावलं गवलं आणि बघा अजून वैदेहीचं दाना ऐकवलं. हा कसं आहे ऐकवलं का दानावाने भावानं ऐकवलं एवढं. रानावनात शोधीत फिरलं सुगावलं गवलं बघा अजून वैदेहीचं थोडक्यात देतो. आता दुसरा ऐकवतो की सीता वनवासात गेली होती आहे की नाही आणि अनुसयाने अनुसयाने कधी फाटणार नाही अशी चोळी आणि कधी सुकणार नाही अशी फुलं अनुसयाने दिली होती आणि ती बोमध्ये घालून होती आणि चोळी नेसली होती. हे अनुसयाचं आहे म्हणून बघ सांगा शीशाची वर गेली. सीता मागी जीवन वसंधारी होती अनुसया संसारी. सीता मागी जीवन वसंधारी होती अनुसया संसारी. फुले चोळी दिली सतवरी फुले चोळी दिली सतवरी आणि खरं सांगते तुम्हाला कारभारी. म्हणजे मोच्या पाठीवर लावले होतं फुलं आणि अशी मदर दिसून होती. बघा तुम्ही सीतेचा फोटोही बघा. खरं सांगते तुम्हाला कारभारी आणि बघा भारी. खरं सांगते तुम्हाला कारभारी आणि बघा भारी. सीतामाई जीवन वसनारी होती अनुसया संसारी. सीतामाई जीवन वसनारी होती अनुसया संसारी. फुले चोळी दिली सतवरी फुले दिली सतवरी. खरं सांगते
घेऊन एक अजून एक ना तुम्ही सांगा त्याची गाणी घेतो तुम्हाला जर प्रेमाची पाहिजे तर प्रेमाने पण घेतो लगेच संपवतो लगेच थोडक्यात घेतो तुम्ही जर गोगावाले झाले हैराण झाले अक्षरशः सांगतोय अगं तुझ्यासारख्या नेहमी शाहिरांना मी काट्यावर धरतो आणि धूप वैदई ग तुला मी फाट्यावर मारतो अगं मी चालेल तसं तू चालशील का न बघता जे सुस्त आहे ते ना अगं मी बोलत तसं तू बोलशील का मी धावत तसं तू धावशील का अरे हा विषारी कम तुला सडकून लागला तर सांग वैदई तू सकाळी सरळ चालशील का अगं माझ्यासोबत वारं करायला अजून तुला कळ सोसावी लागेल माझ्यासोबत बारी करायची असेल तर तुला कळ सोसावी लागेल आणि जर बाऱ्या मजबूत करायची असेल तर अजून तुला थोडी घासावी लागेल अरे भाकरीची चवी खरी मांड्यात आहे आणि खरं सांगतो पोरांनो अजून ही वैदई शाला अंड्यात बरं की नाही अजून बापाचा लावते नवऱ्याचा लावून तेव्हा समजत कसा संसाराचा गाडा ओढताना फाटते दिली पण बघा कसं ऐकलं की लवणकुश हे कोणाचे असतात रामाचे पुत्र होते की लवणकुश की तिला एवढं गेलं घोडा आयुधपती राजाचा घोडा पकडला वैदेही म्हणजे सीतेचं नाव वैदेही दादा डिक्शनरी दाखव डिक्शनरी नंतर बघू दे तुम्ही येऊन बघू शकता आपल्याकडे डिक्शनरी आहे वैदेही नावाचा अर्थ बाईचं कोणी नाव ठेवलं असेल त्याला पण झोप येत नसेल लव अंकुश आहेत पुत्र हनुमंत यांचं सांगितलं सूत्र नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व असं लढायला आलेला हनुमंताला पण त्यांनी बांधून बंदिवासनात बांधून ठेवलं एवढी ताकद होती लव अंकुशात तो सांगतोय हनुमंता की राया की एवढं आहेत की एवढी प्रचंड ताकद आहे
हनु लव अंकुश आहेत पुत्र हनुमंत यांचं सांगितलं सूत्र नाही होणार प्रॉब्लेम सॉल्व तुम्ही सांगतो मी आज बारीक आहे हे वैद्यचा आला बारीक आहे अजून छोटा होता का नाही लव अंकुश मोठा होते छोटा होते की नाही तुम्ही सांगतो मी आज बारीक आहे वैद्यचा मला दुसरी बारी म्हणजे 15 मिनिटाची असेल पण गोगाला साहेबांचा जाता जाता गाणं घेतो नेता आहे हा सक्षमदार आणि गोर गरिबांचा आधार अजून बरंच आहे दुसरं पण ऐकतो नेता आहे हा सक्षमदार गोर गरिबांचा आधार असा नेता हा दमदार आमचे गोगावले शेट आमदार असा नेता हा दमदार आमचे गोगावले शेट आमदार दुसरा घेतो दुसरा गोर गरिबांचे दैवत आहे मनानं माणूस भेट माझ्याकडे बरीचशी लिहिलेली आहे गोर गरिबांचे दैवत आहे मनानं माणूस भेट कसा चमकतो खरा आपला कोकणचा हिरा आहे की नाही कसा चमकतो खरा आपला कोकणचा हिरा आपला आमदार गोगावले शेट कसा चमकतो खरा कसा चमकतो खरा कोकणचा हिरा आमदार गोगावले शेट लाईन दुसऱ्या बारच्या हार्दिक शुभेच्छा खत करा मी खोदलो होतो तुम्ही टेन्शन धरू नका हा